मित्रांनो, आपण जाणतोच आपल्या सर्वांचे प्रिय महादेव हे कैलास पर्वतावर राहतात. तसं तर संपूर्ण जगात आणि चराचरात त्यांचं अस्तित्व आहे. पण त्यांना स्मशानभूमी ही विशेष प्रिय आहे आणि तिथले भस्म देखील. एकदा पार्वती मातेने कैलास पर्वतावर बसले असताना महादेवांना एक प्रश्न विचारला. त्या प्रेमाने आणि थोड्या गमतीनेच त्यांना म्हणाल्या, नाथ, तुम्ही संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. तुमच्यासारखा सुंदर, तेजस्वी आणि मोहक कोणीच नाही. पण तरीही तुम्ही संपूर्ण शरीरावर भस्म का बरे लावता? तुमचं सौंदर्य लपवण्यासाठी का? महादेव मंद स्मित करत शांत स्वरात म्हणाले, देवी, मी जरी संपूर्ण सृष्टीचा स्वामी असलो तरी मीही एका मर्यादेच्या आत राहतो. सौंदर्य आणि शक्ती यामुळे अहंकार जन्म घेऊ शकतो आणि अहंकार माणसाला किंवा देवालाही अधोगतीकडे नेतो. म्हणूनच मी स्वतःला नम्र ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. भस्म लावण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे हे भस्म मला सतत आठवण करून देतं की हा देह नाशवंत आहे. कोणी कितीही मोठा झाला तरी शेवटी त्याला मरण येणारच आहे आणि माणसाचं खरं अस्तित्व ही राखच आहे. दुसरं म्हणजे जरी मी त्रैलोक्याचा स्वामी असलो तरी माझ्या हृदयात एकच देव आहे. ते म्हणजे माझे भगवान विष्णू, जे माझ्यात सदैव वास्तव्य करतात. मी त्यांचाच आहे. माझे कान्हा, मी त्यांना वंदन करतो, कारण जरी मी महादेव असलो तरी मला देखील अहंकार येऊच शकतो. म्हणूनच मी स्वतःपेक्षा माझा देव अधिक तेजस्वी आणि सुंदर दिसावा, मी त्याच्यापेक्षा अधिक सुंदर दिसू नये म्हणून माझ्या शरीरावर भस्म लावतो, जेणेकरून माझे सौंदर्य कुणाच्याही मनात अहंकार निर्माण करणार नाही. पार्वती माता महादेवांचे हे उत्तर ऐकून भारावून गेले. त्यांच्या डोळ्यात भक्ती आणि प्रेम दाटून आले. त्या मनोमन विचार करू लागल्या, जो तिन्ही लोकांचा अधिपती आहे, जो मृत्यूलाही जिंकू शकतो, तो स्वतःला इतका नम्र ठेवतो, हेच खरे शिवतत्व. म्हणूनच महादेव स्मशानात वास्तव्य करतात, भस्म लावतात आणि संसाराच्या मोहात न अडकता त्याग आणि नम्रतेचा आदर्श जगासमोर ठेवतात. त्यांची महानता त्यांच्या शक्तीमध्ये नसून त्यांच्या नम्रतेत आहे.